फक्त मुंब्र्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिरवा रंग पसरवणार असं वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलंय। तसंच सहर शेख तिच्या वक्तव्यावरून मागे हटणार नाही असं देखील जलील यांनी म्हटलंय। मुंब्र्यातील बैठकीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय आणि त्यावरती मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। एक मर्तबा आप सुन लीजिएगा, हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। हिरवा करणं म्हणजे पाकिस्तान झेंडे फडकवणे का? नेमकं मनाचं काय आहे? पुन्हा रंगाबद्दल कुणालाही आक्षेप घ्यायची गरज नाही आहे। हिरवा, निळा, भगवा रंगाबद्दल आक्षेप नाही आहे। भूमिका काय? इम्तियाज जलील जर वेगळ्या मार्गाने काही म्हणत असेल तर बरोबर नाही। झेंड्याबद्दल काही कोणाच्या कलरबद्दल आक्षेप राहू शकत नाही, पण तुम्ही त्यातून काही सामाजिक विद्रोह तयार करणे, धार्मिक विद्रोह तयार करणे, अजून कुठल्या उद्दिष्टाने बोलले असाल तर महाराष्ट्र सहन करणार नाही। तर इम्तियाज जलील यांनी अशा पद्धतीचं हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। मुंब्र्यातील बैठकीदरम्यान जलील यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे। सहर शेख तिच्या वक्तव्यावरून मागे हटणार नाही असं देखील जलील यांनी ठणकावलेलं आहे। मुंब्रामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिरवा रंग पसरवणार असं वादग्रस्त वक्तव्य हे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी यावेळी केलेलं आहे। आणि दरम्यान एमआयएमच्या नगरसेवक सहर शेख यांनी पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाडांना डिवचलेलं आहे। कई सारे नॉन मुस्लिम हिंदू भाई बहनों ने भी मेरे लिए वीडियोस बनाए और सोशल मीडिया पर अपलोड किए। दिल से आप सभी का बहुत बहुत शुक्रिया। और एक बार फिर से उन हारे हुए लोगों के लिए ये स्टेटमेंट खास सभी के लिए, कैसे हराया। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतील सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवरती संतापल्याचं पाहायला मिळालं। सभेमध्ये बोलत असताना अजित पवारांनी योगेश आलाय का, स्वप्नील आलाय का असं व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांना विचारलं। मात्र ते उपस्थित नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगताच अजित पवार यांचा पारा हा चांगलाच चढला। तिकीट मागताना कसे येता, तिकीट द्या असं म्हणत अजित पवार हे संतापल्याचं पाहायला मिळालं। अंदर योगेश आला का? त्याच्या संदर्भ स्वप्नील आलाय का? त्याचा डायरेक्टर पद झालं, त्याच्या बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का? आईला चुकून बहिणीला म्हणलं। आता एवढे ह्याच्यात जरा चुकते, समजून उमजून घ्या। पण स्वप्नील कुठे गेला? तिकीट मागताना कसं येतात, तिकीट द्या। मी मात्र कुणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार। उद्या सकाळी भेट म्हणावं मला तिथं। योगेशला पण भेटायला सांगा, स्वप्नीलला पण भेटायला सांगा। हे असलं नाही चालणार। त्यावेळेला आम्ही रक्ताचं पाणी करतोय। मी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस साहेबांचा कार्यक्रम करून इथं आलोय। आता उद्या सकाळी नांदेडला चाललोय, अमित शहा साहेब येणार आहेत, फार महत्वाचा कार्यक्रम नांदेडला। नाशिकमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या कामावरती त्र्यंबकेश्वरातील साधू संतांनी नाराजी व्यक्त केली आहे। आतापर्यंत कुंभमेळ्याची कामं ही सुरू होणं अपेक्षित होतं, पण अजूनही एकही काम सुरू झालं नसल्याचा दावा साधूंनी केलाय। कुंभमेळा प्राधिकरण काम करत नसल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकेश्वरला येऊन साधू महंतांची चर्चा करावी अशी मागणीही करण्यात येते। येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये ह्या सिंहस्थ कालाची सुरुवात होत आहे, परंतु इथे जमिनीवर कुठलंही काही काम सुरुवात झालेली नाही आहे आणि सरकारकडे या प्रशासनाने आराखडे सादर केलेले नाही आहे।
पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, सरकारकडे असं एक सूत्रांकडनं माहिती मिळते की पैसाच नाही आहे. कुंभ इतकी मोठा एक प्रक्रिया असते की ही समाप्तीच्या दिवशी येणाऱ्या 12 वर्षाची सुरुवात करावी लागते. आज ते असे म्हणणारे मुख्यमंत्री की आजपर्यंत आणखीन झोपेत आहे, त्यांनी कुंभाला काही गांभीर्याने घेतलेलं नाही आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्र्यंबकेश्वरला येऊन सर्व साधूंशी चर्चा करून सांत्वन करावं. हिंगोली जिल्ह्यामध्ये 5 साखरेचे कारखाने आहेत. यासह विविध कारखाने सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे ऊसाची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये 10,000 हेक्टरवरती ऊस या पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. परंतु यावर्षी अति प्रमाणामध्ये झालेला पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे ऊसाची वाढ ही थांबलेली असून ऊसाला मोठ्या प्रमाणामध्ये तुरे फुटू लागलेत. परिणामी ऊसाच्या वजनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होतीये. याचा थेट आर्थिक फटका हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. ऊसाला तुरे फुटल्यामुळे साधारण 25 ते 30% पर्यंत ऊसाचं वजन हे घटू शकतं असा कृषी तज्ज्ञांचा अंदाज आहे. आणि त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी. हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी 10,000 हेक्टरवर ऊसाच्या पिकाची लागवड केलेली आहे. परंतु यावर्षी अतिप्रमाणात झालेला पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे ऊसाच्या पिकाला ऊसाची वाढ पूर्ण होण्या अगोदरच मोठ्या प्रमाणामध्ये तुरे फुटलेले आहेत. मी सध्या उभा आहे हिंगोली जिल्ह्यातील बोल्डा गावाच्या शेतशिवारामध्ये आणि आता हे ऊसाचं पीक आहे. आपण या ठिकाणी बघताय अपेक्षित ऊसाची वाढ झालेली नाही आहे, परंतु त्यापूर्वीच ऊसाच्या पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये तुरे फुटलेले आहेत. त्यामुळं ऊसाचं जे पीक आहे त्या वजनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण ज्या वेळेस ऊसाचे तुरे वाढतात तेव्हाच ऊसामध्ये मोठ्या प्रमाणात पोकळी निर्माण होत असते आणि परिणामी ऊसाचं वजन घटतं आणि त्यामुळे याचा थेट आर्थिक फटका मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना बसत असतो. हिंगोली जिल्ह्यामध्ये साधारणतः 4 ते 5 साखरेचे कारखाने येतात, त्याचबरोबर अनेक गुळांचे कारखाने येतात आणि याच कारखान्याच्या भरोशावर शेतकरी आपल्या शेतामध्ये ऊसाची लागवड करत असतात. परंतु आता यावर्षी जे बदल झाले तर यावर्षी जे वातावरणातले बदल येतं, पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे, त्यामुळं अशा पद्धतीनं ऊसाला तुरे फुटलेले येतं आणि त्यामुळं आता शेतकऱ्यांना एक चिंता सतावू लागली. त्यामुळं ऊसाचं वजन जे ते घटतं की काय अशी चिंता शेतकऱ्याला सतावू लागलेली आहे. कारण ज्या पद्धतीनं ऊसाचे तुरे फुटत आहेत त्या पद्धतीनं वजनात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. ती घट साधारणतः 25 ते 30% इतकं वजन जे ते ऊसाचं घटू शकतं असा कृषी तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळं ही तुरे फुटल्यानं शेतकरी मोठे संकटात सापडले. तर त्या परिणामी शेतकऱ्यांकडून एक मागणी केली जाते ती म्हणजे हे ऊस जे तत्काळ तोडणी करावी आणि या ऊसाची साखर कारखान्यांनी तत्काळ खरेदी करावी अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत. माधव दिपके, एबीपी माझा, बोल्डा, हिंगोली. उद्यापासून हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा ही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेनं याबाबत घोषणा केली आहे. हार्बर मार्गावरील 14 एसी लोकल सेवांचं वेळापत्रक हे देखील मध्य रेल्वेनं जाहीर केलंय. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवास हा अधिक सुखकर होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावरती एसी लोकल सेवा ही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. उद्या नवी दिल्ली इथं भारतीय निवडणूक आयोग 16वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणार आहे. माझा भारत माझे मत अशी कार्यक्रमाची थीम आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील आणि प्रमुख पाहुण्या देखील असतील. हिमाचल प्रदेशातील मंडी डोह चेलचोक मार्गावरती भूस्खलन झालंय. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आणि 30 प्रवाशांचा जीव वाचलाय. थालमहा जवळील टेकडीवरून अचानक मोठ्या प्रमाणामध्ये हा ढिगारा खाली पडला. रस्ता रुंदीकरण आणि 2 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे भूस्खलन झाल्याचं समजतंय. तर दरम्यान घटनास्थळी बस समोरील भूस्खलनाचा व्हिडिओ हा देखील आता समोर आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.